ओके सो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. सो आज आता आम्ही तर मग आता मी आणि आमचे पिलू शेठ आम्ही चाललोय आज बाईकची सर्व्हिसिंग करायला. हा मग आता चालू ही नाही का गाडी ना ओके. सो काय आम्ही आता इथे गणेश पेठला आलोय. ओके सो गाईज मी इथे गणेश पेठला आलोय, जी इथं पुण्यामध्ये लोकेटेड आहे. सो इथलं एक आहे, या पेठेमध्ये सगळ्या गाड्यांचे शॉप्स आहेत. म्हणजे एकदम तुम्हाला चीप क्वालिटीमध्ये, म्हणजे चीप क्वालिटी म्हणजे तसं नाही, चीप प्राइजेसमध्ये तुम्हाला जर ॲसेसरीज, स्पेअर पार्ट्स किंवा काय हेल्मेट्स, गार्ड्स, काय पण तुम्हाला ज्या गोष्टी ॲसेसरीज बाईकसाठी जर सेपरेट लागत असतील, युजली तुम्ही ब्लॉगिंग करता किंवा तुम्हाला कोणतं होल्डर लागत असेल किंवा कोणते जॅकेट्स, इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सो जर तुम्हाला जर बाईकच्यासाठी जर कोणत्या ॲक्सेसरीज घ्यायची असेल ना, तर तुम्ही इथे विजिट करा. इकडं हे पिल्लू बाबा. ओके सो गाईज आम्ही इथं शोरूमला आलोय. गणेश पेठला गेलो होतो, पण युजली तिथं अशा गोष्टी आहेत की तिथं तुम्ही ना सर्व्हिसिंग नका करू. खरं तर मला सांगायचं आहे, कारण काय फायदा नाही आहे सर्व्हिसिंग करून. हां, तुम्हाला जर गणेश पेठला कधी ठीक वाटते जेव्हा तुम्हाला बाईकचे ॲसेसरीज घ्यायचे, स्टिकर्स घ्यायचे, गार्ड्स घ्यायचे किंवा काहीतरी पॉलिशिंग, चेन लिप्स, जेवढे पण ॲसेसरीज आहेत की तुम्हाला शोरूममध्ये कुठे अवेलेबल होत नाही आहेत आणि तुम्हाला ते कस्टमायझेबलमध्ये तुम्हाला वेगळ्या डिफरंट व्हेरिएशन आणि कलरमध्ये पाहिजे नसेल तर तुम्ही जावा. पण सर्व्हिसिंगसाठी सेपरेट गणेश पेठला जाऊ नका. ते कसं आपल्याला वाटतं की बाबा हा थोडंसं 400-500 रुपये किमतीनं जरा कमी आहे किंवा काय, ओरिजिनल आहेत म्हणून सांगतात, पण गाईज इकडे बघा ते ओरिजिनलमध्ये नसतात, ते सगळे डुप्लिकेट असतात. मी आता तिथल्या गॅरेजवाल्या, तिथले जे 2-3 जे आहेत थोडेसे, त्यांच्याशी मी बोललो. त्याने मला रिॲलिटी सांगितली की आम्ही ओरिजिनल पार्ट सांगतो, सगळे डुप्लिकेट पार्ट्स असतात. ते उगं बॅनर लावतात ज्युन्युअन स्पेअर पार्ट्स अँड ॲसेसरीज, तसं तर काय नसतं. तुम्हाला जर ज्युन्युअन पाहिजे तुम्ही शोरूमलाच जावा. शोरूमला कसं तुम्ही कंप्लेंट करू शकता किंवा तुम्ही बोलू शकता, काय पण तुमच्यामध्ये त्या गोष्टी आहेत. पण उगं 400-500 रुपयाच्या गोष्टीसाठी ना तुम्ही कुठं पण सर्व्हिसिंगला जाऊ नका. ॲसेसरीज असेल तर ती ठीक आहे. आता माझ्या बाईकमध्ये पण तसंच झालं. मी फक्त प्राइस चेक करण्यासाठी गेलो होतो, तर एका ह्याच्यामध्ये कॅलिबर आणि डिस्प्ले ते गेलो होतं, तर कोण 2,500 रुपये म्हणलं, कोण 4,500 बोललो, कोण 3,500 रुपये बोललो. आता मी युजली शोरूमला आलो, शोरूमवाल्याने सगळं चेक केलं, त्याच्यामुळे मी माझी गाडी शोरूमलाच टाकतो. खरं आहे की तुम्हाला जर गाडीची सर्व्हिसिंग व्यवस्थित करायची आहे तर तुम्ही शोरूमला द्या. आणि जर तुम्हाला ॲसेसरीज काय घ्यायचं असेल तर तुम्ही बाहेर कोणत्या पण शॉपमध्ये जाऊन तुमची ॲसेसरीज घ्या, पण कुठं पण सर्व्हिसिंग करून घेऊ नका. खास तर तिकडं गणेश पेठला तिकडच्या ठिकाणी कुठं सर्व्हिसिंग करून घेऊ नका. तुम्हाला जर ॲसेसरीज मॉडिफिकेशन, कस्टमायझेशन करायचं असेल तर तेव्हा ठीक. ओके. सो गाईज आम्ही आता इकडं कटिंग आणि दाढी करायला आलेलो आहे. आमच्या मित्राला नाही, आमच्या शेठला टकल करायचं. पिलो टकल करायचं का? मग बारीक असं करायचं. तुम्हीच आहोत का, दुसरं नाही कोण? ओके सो गाईज आम्ही आता इकडं चायनीज खायला आलोय. कटिंग दाढीला जो अर्धा 1 तास लागणार आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हणलं तो तात्पुरतं काहीतरी आम्ही खाऊन घ्यावं. हां मग हे तो खासियत आहे. फिटिंग करायचं का? टाकायचं अजून 2 दिवस, मग नंतर वस्त्र मारू इसका नाही का? नाही मार वस्त्र मार ठेवायचे. ओके सो गाईज पिल्लू आमचा इथं कटिंग करायला बसलेला आहे. आता इथं उशीर होईल आमच्या शेटला, त्याच्यामुळं आम्ही बाजूच्या शॉपमध्ये जाऊन थोडंसं हेअर कट करून. आमची कटिंग तर आता झालेली आणि आमच्या पिल्लू शेटकडे चाललोय आता. बघा चांगली केली की. सो फायनली गाईज आमची दाढी झालेली आहे, आम्ही हेअर कट केला आहे. आता
आता आम्ही पिल्लूला इथं काय म्हणतात गादी आणायला चाललोय. पिल्लूची जरा राहायची सोय करायची आता. सो त्याच्यामुळे त्याला गादी ब्लँकेट काय काय लागते ती जरा आणू. मग पिल्लू भारी वाटायला का पिल्लू? नवीन नवीन गादी उशी आवाज. आमच्या पिल्लू शेटचा संसार चालू झाला नाही आता. आमचे पिल्लू शेट आलेले आहेत आता. खुश आहे एकदम. ऐका ना पिल्लू, आहे 2-4 दिवस खुश आहे. 2-4 दिवस खुश आहे. त्याला आता सध्या पुण्याच्या इथे ट्रॅफिक मुळे त्याला काय दहा गोष्टी कळालेल्या आहेत. बघू आता हळूहळू त्याला सगळ्या गोष्टी समजत. ओके सो गाईज आम्ही आता चाललोय जिमला. आमच्या पिल्लूला जिमची चौकशी करायची. ते पॅचेस होतात, ते फंक्शनल रोप पण आहे, टायर वगैरे. अच्छा, ते पण तुम्ही इथं काय काय घेतात नेमकं म्हणजे? ॲप्स बॅच होते, क्रॉसफिट बॅच असते, फंक्शनल बॅच, 99 बाबू. पिल्लू हरवलं बघ तुझा. $100. ओके सो गाईज इकडे बघा, आम्ही पोहे आणले, कोथिंबीर आणले. आता आम्ही मस्त रात्रीची पोहे करणार आहे. उशीर झाला आता, 12-12:30 वाजले तिथं. आता काय शॉप्स काय चालू नाहीयेत. सो जरा आता मस्त पोहे बनव चालायला लागते. हे बघा गाईज आमचं रेसिपी. हो आनंद तोंड दाखव रे आनंद जरा. चायनी कशाची चायनी? आणि साखर कशाला पाहिजे? साखर कशाला पाहिजे तुला? साखर ए शेवट चहा नाही बनवायचा. चहा वच्चील पोहे मध्ये पिल्लू. हा ते बस की पिल्लू ओढतील का तू का सगळंच? लय झाले ते लय झाले. जाऊ दे आता होतो. अरे नाही नंतर तेलगट पोहे होते सगळे. जाऊ दे होतलं मी. आम्ही लावलेली माया अजून दे झालं ना रे ते. तू रेसिपीच्या नादात आज वेगळंच काहीतरी बनवणार आहे. होय, काय करू मग त्याला वाश टाकू का कॅरबॅग मध्ये? टाक सगळे केळ पकडला आता मी लोक नको बरं. भूक लागलेली बरं का निलेश. तर परत कोणी खाली जायची इच्छा नाही कोणाची. तुला जावं लागेल. बस की. ते थोडंच टाका. काय मग? थोडं टाक. अरे बटाटे रे. टाकी बटाटे ती सगळे केलं तर बटाटे टाकायचे का? टाकायचे बटाटे. कच्चे राहतील रे. बर तू कट कर. ती राहू दे ती मध्ये टाकता येते मसाले बिसाले. राहू दे म्हणलं होतं का ना गोडा होता म्हणून पोह्याचा. कळलं नाही काय नाही. कांदा टाक रे पहिले दिनेश. थांब ना ती अरे कांदा घे ना अगोदर. कांदा टाकतो अगोदर. आईला माझ्या मनासारखं नाही जात काय. तुझ्या मनासारखं दिल्यावर पण झालं मग तर. नक्की किती फास्ट चढ. अरे मी घरी काय काय बनवतात. हा काय मूड झाला का? रात्री बनवतोय त्याला घरी कोण नसल्यावर. बस की एक बटाटे बस. नाही टाक टाक टाक. हे ना बस होते एक बटाटे. मी पोह्याची भाजी बनवली, पोहे बनवत नाहीये. ती टाकायचं मीठ आणि चपाती आणली असती तर त्यासोबतच खाल्लं असतं. काय नाही काय मोकळी करायला होती. काय नाही बघा काहीच. आम्ही पोहे बनवत नाही, पोहेची भाजी बनवतोय. चपाती आणायचं राहिले आम्हाला. पोहे पोह्याची लाडू पण झाले. वेगळे कांदे आणि बटाट्याची भाजी झाली. हा कांद्याची आणि बटाट्याची भाजी झालेली आहे इथे. पोह्यांना आंघोळ काय नसतंय.
चल पिल्लू टाक. हे कर त्याला हॅलो. आता नाही, आता सगळे पोहेतच बन. नाही रे थोडी टाक सगळी वरशील तर बस. थोडी टाक, बस कर. बस 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 अरे बस. रेसिपी काहीतरी नवीन डिश होणार आहे. मसाला नको नको त्यात टाकू. नको म्हणल्यावर तर जास्त करायचं. अरे काय नसतं तर पिल्लू. अरे कसलं गाणं लागेल ती. नाही टाकत घाण. अरे आता भूक लागली, काही बनवलं. भाई ऐसा बनाने का, ऐसा जमाल गोटा बनाने का की पुढच्या वेळेस बनवायला नाही लावलं पाहिजे. मीठ टाकले का त्याच्यात पिल्लू. ते टाकले लागलं तर वरून घेऊ मोठे. शेवगा टाकाव का. शेवगा आणि एक वांग. टाक टाक आणि आलो त्याला लवकर. टाक ना सगळं. होतो का. हा होत. ठीक आहे, कच्चं करून खायचं होतं काय. असं जळून जायचं. बघा ह्या स्टेपला ना फक्त आनंद असतो जो की पूर्ण क्रेडिट घेऊन जात असतो. आनंदचा आहे तुला जर बनवायचा आहे. आता आनंद काय करणार. आता आनंद सगळं असं फिरकून घेणार. कर बरं असं. आम्हाला येत नाही. नाही आम्हाला खरं येत नाही. आम्हाला येत नाही असतं, खरंच येत नाही असतं. खाली लागतंय. आम्ही लावलेली माया आजोबायला गेली.